पुढे बातमी जालन्यातून आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे युवा नेते राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडणुकीतील पूर्व नियोजनानुसार 2.5 वर्षांनंतर अध्यक्षपद भाजपकडे आलेलं आहे। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश टोपे अध्यक्ष होते। विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदी निर्मला मरकड यांचीही निवड करण्यात आलेली आहे। डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास यावेळी राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला। जुन्या काळामध्ये ही आयसीयू मध्ये असलेली बँक होती। आता कुठे ती आयसीयू मधून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप तिचा डिस्चार्ज झालेला नाही। तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा चांगली प्रगती या बँकेची करण्यासाठी मी निश्चित आगामी काळामध्ये सन्माननीय आमच्या उपाध्यक्षताई आणि सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, टोपे साहेब, खोतकर साहेब, कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही बँक आणखीन चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून करणार आहोत। बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आम्ही सतत घेतलेले आहेत। मागची निवडणूकही बिनविरोध झाली होती। निवडणुकीमध्ये ज्या काही युतीमध्ये गोष्टी ठरल्या होत्या त्या पद्धतीप्रमाणे आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि राहुल भैया लोणीकर आणि मरकडताई यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी सर्वानुमते या ठिकाणी निवड झालेली आहे।